नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, 18 जुलैचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. आज ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल किंवा तिच्याच्या संबंधित एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या एका घटनेमुळे तुम्हाला असा निर्णय द्यावा लागू शकतो जो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही स्वभावाने शांत, संयमी आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणारे आहात. पण काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की मन एक सांगतं आणि परिस्थिती दुसरं काहीतरी सांगतं. असं 18 जुलैला अगदी अशीच वेळ तुमच्या आयुष्यात येऊ शकते. जे काम तुम्हाला करायचे ते काम तुमचं नकारात्मक पद्धतीनं होतं. जे तुम्हाला करायचं असतं ते कोणती गोष्ट सकारात्मक होत नाही. काही दिवसापासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत आहे. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही? एखादं नातं टिकवायचं की नाही सोडून द्यायचं? एखादी नोकरी, व्यवसाय किंवा संधी स्वीकारायची का नाही? या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या दिवशी मिळण्याची शक्यता आहे. आज एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. ही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असू शकते, प्रेमातील असू शकते, मित्र असू शकते किंवा खूप दिवसापासून दूर गेलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. वृषभ राशीच्या मंडळींनो, आज तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला लागेल, कारण प्रत्येकजण तुमच्या भल्याचा विचार करत नाही. काही लोक तुमच्या यशावर आनंदी आहेत तर काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त झाले आहेत. आज एखादं गुपित समोर आलं तर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं आणि त्या क्षणी तुम्ही एका मोठ्या निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय आर्थिक असू शकतो, नातेसंबंधाबद्दल असू शकतो किंवा करिअर संबंधित असू शकतो. पण घाबरू नका, कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जे काही घडल ते तुमच्या भविष्यासाठी चांगलं ठरणार आहे. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. 18 जुलै हा दिवस तुमच्या आयुष्यातील ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील अनेक महिन्यांचं चित्र बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे ती एक व्यक्ती कोण असू शकते, कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आणि स्वामी समर्थांनी तुम्हाला कोणता विशेष संकेत दिला आहे. कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कुलस्वामिनीचं नाव सुद्धा लिहायला अजिबात विसरू नका. आणि चला आता जाणून घेऊया 18 जुलैचा हा मोठा संकेत नेमका काय असतो. वृषभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती एक व्यक्ती कोण आहे जी 18 जुलैला तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. ग्रहाची स्थिती सांगते की ही व्यक्ती तुमचं खूप जवळची असू शकते. कदाचित ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असेल, एखादा जुना मित्र असेल, तुमचा जोडीदार असेल किंवा एखादी अशी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला आहे. मागील काही दिवसापासून तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्यात काही बदल जाणवत आहे का? कधी ती व्यक्ती तुमच्याशी जास्त जवळीक दाखवते तर कधी अचानक दूर जाते. त्यामुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 18 जुलैला या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची शक्यता आहे. काही वृषभ राशीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीकडून असा फोन किंवा संदेश मिळेल ज्याची त्यांनी अजिबात अपेक्षा केली नसेल. हा संदेश तुमच्या मनात दडलेली भावना पुन्हा जागा करू शकतो. काही लोकांना त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. नाते पुढे नेण्याचं की मागं सोडायचं हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहू शकतो. काहीसाठी ही व्यक्ती तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकते. तिच्या एका निर्णयामुळे तुमच्या करिअरचा मार्ग बदलू शकतो. मात्र वृषभ राशी, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक हसवणारी व्यक्ती तुमची हितचिंतक नसते. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमच्यासाठी चांगला विचार करत असेलच असं नाही. म्हणून 18 जुलैला कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमच्या मनाला जो संकेत मिळेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करेल. काही लोकांच्या आयुष्यात एक जुनी व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. ही व्यक्ती माफी मागू शकते, पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करू शकते किंवा एखादी नवीन संधी घेऊन तुमच्या समोर येऊ शकते. पण प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवणार का? हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. स्वामी समर्थ सांगतात, जिथे मनाला शांती मिळेल तिथं तुमचं खरं सुख आहे.
जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या आयुष्यात दुःख, तणाव आणि अशांत निर्माण करत असेल, तिच्यापासून थोडं अंतर ठेवा. त्यासाठी योग्य ठरू शकतं. 18 जुलैचा दिवस तुमच्या नात्याला खरं मूल्य समजून सांगणारा आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात कायमचं राहण्यासाठी येतात, तर काही लोक एक धडा शिकवण्यासाठी येतात. आणि कदाचित ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा धडा शिकवणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामी समर्थाची श्रद्धा ठेवा आणि कोणताही निर्णय घेताना शांत मनाने विचार करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे असं लिहिला अजिबात विसरू नका मंडळी. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण बोलणार आहोत त्या आर्थिक जीवनाबद्दल. कारण 18 जुलै हा दिवस फक्त नातेसंबंधामध्ये नाही तर पैशाच्या बाबतीतही एक मोठा संकेत घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही एखाद्या आर्थिक समस्यामुळे चिंतेत आहात. काहींचे पैसे अडकले आहेत, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये, तर काही लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहे. पण ग्रह सांगत आहे की आता परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात होईल. 18 जुलैला तुम्हाला एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या आर्थिक परिस्थितीला सकारात्मक बदल घडवते. काही वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना नवीन नोकरी संधी मिळू शकते, काहींना व्यवसायात नवीन ग्राहक किंवा मोठा व्यवहार मिळू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, पैसा येणार आहे पण त्याचबरोबर खर्च वाढू शकतो. म्हणूनच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही व्यक्तीवर बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करू नका. आज एखादी तुम्ही पैशाबाबत संबंधित एखादा सल्ला देऊ शकतो, पण प्रत्येक सल्ला तुमचा फायद्याचा असेल असं नाही. म्हणून निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. वृषभ राशीच्या काही लोकांना वारसा, जमीन, मालमत्ता किंवा जुना गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. काहींना अचानक धनप्राप्तीचा योग दिसू शकतो. पण स्वामी समर्थ सांगतात, पैसा जितका वेगाने येतो तितक्या वेगाने जाऊ शकतो. म्हणून नम्रता आणि संयम सोडू नका. आज जर तुम्ही एखाद्या नवीन आर्थिक निर्णयाचा विचार करत असाल तर घाई करू नका, कारण पुढील काही दिवसांमध्ये आणखीन चांगली संधी तुमच्या समोर येऊ शकते. 18 जुलै तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, खरी संपत्ती फक्त पैशात नसते तर योग्य निर्णय घेतल्याने. म्हणून आर्थिक बाबत कोणताही निर्णय घेताना तुमच्या अनुभवावर, अंतर्मनावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर राहणार आहे आणि योग्य वेळी योग्य मार्ग तुमच्या समोर उघडणार आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि माझ्या घरात समृद्धी आणा असं लिहिलं अजिबात विसरू नका. वृषभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची तुमच्या मनावर सर्वात जास्त परिणाम होतो, प्रेम आणि नातेसंबंध. 18 जुलैचा दिवस तुमच्या भावनिक जीवनासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहाची स्थिती सांगते तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. तुम्ही त्या व्यक्तीवर खूप प्रेम करता, तिच्यावर विश्वास ठेवता, पण गेल्या काही दिवसापासून तिच्या वागण्यात बदल जाणवत आहे. काही वृषभ राशीच्या लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीचा पुन्हा संपर्क येऊ शकतो. अचानक फोन, संदेश किंवा भेट होण्याची शक्यता आहे आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहील, या व्यक्तीला पुन्हा माझ्या आयुष्यात स्थान द्यायचं का? काही लोकांसाठी हा निर्णय सोपा नसेल, कारण एकीकडे जुन्या आठवणी असतील किंवा दुसरीकडे भूतकाळातील दुःख. वृषभ राशी लक्षात ठेवा, ज्या नात्यामुळे तुम्हाला सतत वेदना मिळाल्या, जिथे तुम्हाला भावनांचा आदर झाला नाही, त्या नात्याबद्दल निर्णय घेताना स्वतःचा विचार आधी करा. 18 जुलैला काही लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून एक मोठा खुलासा ऐकायला मिळू शकतो. काही गैरसमज दूर होतील, काही नात्यामध्ये नवीन सुरुवात होईल, तर काही लोकांसाठी एखाद्या नात्यात शेवट होण्याचाही शक्यता आहे. पण घाबरू नका, प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवातीचा मार्ग असतो. ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी बनल्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत राहतील आणि ज्या व्यक्ती फक्त एक धडा शिकवण्यासाठी आल्या आहेत त्या योग्य वेळी आल्यावर दूर जातील. विवाहित वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ जोडीदारासोबत संवाद वाढवण्याचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालू नका, एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. एखादी नवीन ओळख तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकते. त्यासाठी तुम्ही सकारात्मकतेने जगा.
वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण या पुढच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. कारण 18 जुलै हा दिवस तुमच्या कामाच्या क्षेत्रातही काही मोठे बदल घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळत नाहीये, अशी भावना तुमच्या मनात आहे. मात्र ग्रह सांगतात की आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. 18 जुलैला तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. काही वृषभ राशीच्या लोकांना नोकरी, नवीन जबाबदारी मिळेल. काहींना उत्पन्नाची बातमी मिळू शकते, तर काहींना अचानक दुसऱ्या ठिकाणाहून चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. मात्र इथे एक महत्त्वाचा संकेत आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती तुमच्याबद्दल इच्छा बाळगत असते. तुमच्या यशामुळे काही लोक अस्तव्यस्त झाले आहेत, म्हणून तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या पुढच्या पावलाबद्दल जास्त चर्चा करू नका. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे. एखादा मोठा ग्राहक मिळू शकतो, जुन्या अडकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो, नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. पण कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. कारण 18 जुलैला एक व्यक्ती तुम्हाला एखादा प्रस्ताव देऊ शकते आणि तो प्रस्ताव आकर्षक वाटेल, म्हणून त्यामागचं सत्य समजून घेणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ मेहनतीचे फळ देणारा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण किंवा करिअरच्या संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. वृषभ राशी, लक्षात ठेवा, तुमच्या मेहनतीची किंमत नक्कीच मिळणार आहे. कदाचित उशीर मिळेल, पण नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ सांगतात की या काळात संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आज घेतलेला एक योग्य निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्या यशाचा पाया ठरू शकतो. म्हणून कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. शांत मनाने विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थाचे नामस्मरण करा. 18 जुलै हा दिवस तुमच्या करिअरमध्ये नवीन दार उघडण्याचा संकेत देत आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा ला अजिबात विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विशेष संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, जो 18 जुलैला तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यास मदत करू शकतो. कधी कधी आपल्या आयुष्यात काही अशा घटना घडतात की आपण गोंधळून जातो, कोणावर विश्वास ठेवता येत नाही, निर्णय घ्यावा लागतो, पुढे कोणता मार्ग निवडावा याचं उत्तर मिळत नाही. अशा वेळी ईश्वर आणि गुरूंची कृपा आपल्याला योग्य दिशा दाखवते. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकट हे आपल्या आयुष्यातील एक परीक्षा असते आणि जो व्यक्ती श्रद्धा, संयम, विश्वास ठेवतो तो योग्य वेळी योग्य मार्ग नक्की मिळवतो. 18 जुलैच्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम हात जोडून स्वामी समर्थाचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मला द्या. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असा तुम्ही मंत्रही म्हणू शकता. त्यानंतर शक्य असल्यास खालील उपाय करा. स्वामी समर्थाच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुपाचा दिवा किंवा तुम्ही तूप जरी नसलं तरी तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. गाईला हिरवा चारा किंवा गूळ भाकरी खाऊ घाला. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करू शकतो. वृषभ राशी, तुमच्या मनात सध्या जो गोंधळ सुरू आहे तो लवकर संपणार आहे. ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही अनेक दिवसापासून शोधत आहात त्यातील काही उत्तरं 18 जुलैला मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. म्हणून कोणत्याही निर्णय घेताना शांत राहा, स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण कधी कधी आपल्या आयुष्यात एक व्यक्ती येते जी आपल्याला मोठा धडा शिकवते आणि आपल्या भविष्यासाठी योग्य दिशा दाखवते. कदाचित 18 जुलैला तुमच्या आयुष्यात ही अशीच एक घटना घडणार आहे. म्हणून हा श्रद्धा ठेवा, सकारात्मक ठेवा आणि स्वामी समर्थाचे नमस्कार करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, माझ्यावर तुमची कृपा आहे असं लिहिलं अजिबात विसरू नका. मंडळी, वृषभ राशीच्या मंडळी, तुम्ही जर
जीवनात यशस्वी बनायचं आहे, तुम्हाला जीवनात यशस्वीने पुढे चालायचे आहे, तर मागच्या तुम्ही नकारात्मक गोष्टी सर्व विसरून पुढे चालायचा प्रयत्न करा आणि तुमच्या कुलदैवताचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असणार आहे मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या आणि अशाच अचूक माहितीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मंडळी. चला तर भेटू अशाच नवनवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांना बाय बाय.